आणि आता जळगावमधून एक मोठी बातमी येते। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या कुसुंबा लोहारामध्ये साधूच्या वेशातील 2 ते 3 जणांना मारहाण करण्यात आली आहे। मुलं पळवून नेण्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी ही मारहाण केली आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडून कारचीही तोडफोड करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पुढचा अनर्थ टळलाय। सध्या साधूच्या वेशातील या 3 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। अबे लेकराई चालल्या यार, लेकरा लीला म्हणता माटा का आकडं। मुलं पळवण्याच्या संशयातून ग्रामस्थांनी या तिघांना मारहाण केल्याचं समजतंय आणि आता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केलाय आणि या तिघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या कुसुंबा लोहारामध्ये साधूच्या वेशातील 2 ते 3 जणांना मारहाण झाली आहे। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। मंगेश, काय नेमके अपडेट्स आहेत? सध्या पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलंय, काय माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच विनोद सर, खरं तर भगवे कपडे घातलेले व साधूच्या वेशात असलेले हे 2 ते 3 जण जडीबुटी अर्थात वनौषधी विक्री करत असताना रावेर तालुक्यातील लोहारा व कुसुंबा या शिवारात कारद्वारे फिरत असताना ग्रामस्थांना त्यांचा संशय आला। मुले पळवणारी टोळी असल्याचा हा संशय आल्याने ग्रामस्थांनी खरं त्यांचा पाठलाग केला व या ठिकाणी लोहारा शिवारात या 2 ते 3 जणांना जे आहे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच सौदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्या तिन्ही साधूच्या वेशात असणाऱ्या लोकांची जी आहे ती चौकशी केली जात आहे। ज्या पद्धतीने या लोकांकडे असलेल्या हरियाणा पासिंगची गाडी असल्यामुळे कुठेतरी ग्रामस्थांना हा संशय आला आणि त्यातूनच ही मारहाण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणात आता पोलिसांकडून सखोल असा तपास जो आहे तो केला जात आहे। मात्र ग्रामस्थांनी किंवा परिसरातील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता या ठिकाणी कुठलेही जर संशयित व्यक्ती आढळला त्याची पोलिसांना माहिती द्यावी असं देखील आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। विनोद सर, धन्यवाद मंगेश दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय साधूच्या वेशातील 2 ते 3 जणांना मारहाण केली आहे। जडीबुटी विकणारे हे लोक होते आणि आता पोलिसांनी यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे। मुलं पळवणारी टोळी आल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याचं समजतंय।